नमस्कार, शेगाव लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे। आज पातूर तहसीलमध्ये अशी एक घटना घडली की संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे। भाजपचे खासदार किरीट सोमय्या अचानक पातूर तहसीलमध्ये दाखल झाले आणि येथील अधिकाऱ्यांना थेट आदेश दिले, जिथे जिथे खोटं जन्म प्रमाणपत्र सापडेल तिथेच कारवाई होणार। पातूर तहसील गुप्त माहितीनुसार केलेले निरीक्षण। खासदार सोमय्यांचा विदर्भ दौरा हा साधा दौरा नव्हता, हा होता जन्म प्रमाणपत्र पडताळणीचा विशेष मिशन। तपासणीस अनेक गंभीर बाब समोर आली। एका व्यक्तीचे दोन वेगवेगळे जन्म दाखले, आधार व जन्म प्रमाणातील विसंगती, काही लोकांकडे कोणतेच मूळ कागदपत्रे नसणे आणि सर्वात धक्कादायक, घुसखोरांनी खोटे कागद तयार करून देशात वास्तव्य केल्याची माहिती। 38 जणांवर आधीच कारवाई। खासदार सोमय्या म्हणाले की पूर्वीच्या तपासणीत 38 लोकांनी खोटे जन्म प्रमाणपत्र तयार केल्याचे सापडले, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत। यामुळे तहसील कार्यालयातील वातावरण अचानक तणाव वाढला। सुरक्षा इतकी कडक का? खासदार पातूर येथे दाखल झाल्यानंतर संपूर्ण परिसराला पोलिसांनी घेरा दिला। ठाणेदार हनुमंत डोपेवाडे यांच्या देखरेखीखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला। अकोला येथील श्वान पथकाने आधीच जागोजागी तपासणी केली होती। यावरून हे स्पष्ट होते की विषय अत्यंत संवेदनशील होता। कारवाई होणार, कोणतीही सूट नाही। खासदार सोमय्या यांनी स्पष्टपणे सांगितले, येथील रहिवासी असल्याचा पुरावा नसेल तर लगेच केस। ही मोहीम आता पूर्ण विदर्भात राबवली जाणार आहे। पातूरमध्ये सुरू झालेली ही मोहीम आता गंभीर रूप घेण्याची शक्यता आहे। या कारवाईचे पुढील अपडेट्स तुम्हाला शेगाव लाईव्हवर सगळ्यात आधी मिळतील। अकोल्यामध्ये बाकी सगळ्या ठिकाणी फक्त तुमच्याचकडे नाही। आपण जे निर्देश दिले त्याप्रमाणे आणि काल आपण जे सांगितलं होतं त्याच्या पद्धतीने आपण काही करून 7:30 पर्यंत झालेले आहे। बिहारच्या लोकांना धन्यवाद देतोय, त्यांनी नरेंद्र मोदीवर विश्वास व्यक्त केला आहे। नितीश कुमार एक सफल मुख्यमंत्री, त्याचबरोबर महाराष्ट्राचे जे विपक्ष आहेत त्यांच्यामध्ये सध्या अर्धी गोल टोपी डोक्यावर लावण्याची स्पर्धा सुरू आहे। बांगलादेशींचा पाठपुरावा करायचा, मुस्लिम लागून चालन। मग ते राहुल गांधीची काँग्रेस असो, शरद पवारची NCP असो, उद्धव ठाकरे सेना असो, त्यात आणखीन ठाकरे सेना आलेले आहेत। आता त्यांनी पण गोल टोपी लावली आहेत। या सगळ्यांना सांगू इच्छितो की आता मुस्लिम अतिरेक्यांना बांगलादेशींचा साथ देणं बंद करा, नाहीतर महापालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अशीच अवस्था यांची होणार। आज पातूर येथे जे बांगलादेशी अपात्र लोकांना जन्म प्रमाणपत्र दिले होते त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आलो होतो। आता 38 लोकांवर गुन्हे दाखल झाले, दुसरे 100 लोकांची यादी तयार आहे। पुढच्या काही दिवसात त्यांच्यावर पण गुन्हे दाखल होणार। मागे जे 38 लोकांना झाले त्यांना मग काही अरेस्ट वगैरे नाही केलं? ते अटक करून कोर्ट जामीन देते। आता ते खटल्यात आले। हे 100 लोक पातूरचे पातूर शहरातले? हो सर, याच्यापैकी किती बांगलादेशी? मुद्दा असा की त्यांच्याकडे इथलं जन्म प्रमाणपत्र नाही। पुरावा असा की ते इथे राहतात
त्यांच्याकडे इथे त्यांचा परिवाराचा कुणाचा इथे जन्म झालाय याचा काहीही पुरावा नाही. ते आता सिद्ध झालं. आता पुढची जी कार्यवाही ते ATS करणार. तो हितला नाही आहे, मग तो अफगाणिस्तानचा आहे, तालिबान आहे, पाकिस्तान आहे, बांगलादेशी आहे, रोहिंग्या आहे. ते पोलीस पाहणार. आज 100 लोकांची यादी दिली का मग आपण? चालू आहे, काम चालू आहे. आज नाही दिली सर. नाही, आज त्यांना दाखवलं त्या 8-10 दिवसात त्यांचा होमवर्क पूर्ण होऊन त्या प्रक्रिया सुरू झाली आहे. या 38ची मीच यादी दिली होती, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले. त्याच्यावर कसं आहे, आधार कार्डवर एक जन्मतारीख आणि यांनी जन्म प्रमाणपत्र मागितलं दुसरं जन्मतारखेचं. तर आधार कार्ड प्राधिकरणाचं म्हणणं आहे की आधार कार्ड याला पुरावा धरताच येत नाही. यात इथे असेही अनेक ठिकाणी अकोलामध्ये फक्त आधार कार्डच्या आधारावर जन्म प्रमाणपत्र, तसं सगळ्यांवर चौकशी सुरू आहे.